मंडळी हो, रामकृष्ण हरी. ग्रीन हार्वेस्ट प्रस्तुत विठू माऊली कोपॉर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी स्पेशल पार्टनर सॉफ्टवॅग आषाढी वारीच्या या विशेष कार्यक्रमात मी मनश्री पाठक आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. चालला गजर जा हलो अधीरला गलीत जरा कळसाला, पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला. पांडुरंगाला पाहण्यासाठी आता नजर आतुर झाली आहे. विठ्ठल आणि वारकऱ्यांमधलं अंतर क्षणाक्षणाला कमी होतंय. विठ्ठल भेटीचा हा प्रवास आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलाय. पाहूयात. तुका म्हणे धावा धावा आहे पंढरीची विसावा. या तुकाराम महाराजांच्या अभंगाची अनुभूती देणाऱ्या वारीत विठ्ठलाच्या ओढीनं वारकरी आता धावत सुटलेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यात वारकरी चक्क उतारावर धावतात. पालखीचा हा धावा आज तोंडले बोंडले या गावाजवळ पार पडलाय. हा धावा सोहळ्याची ही काही नयनरम्य दृश्य. तर जसा रिंगण सोहळा असतो तसाच हा धावा सोहळा. पालखी सोहळ्यात ही आणखी एक वेगळी अनुभूती देणारी दृश्य आहेत. कारण आपल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आता चालत नाही तर धावत हे सगळे वारकरी निघाले. त्यामुळे तुका म्हणतोय धावा धावा पंढरी हाची विसावा. आपल्या विसाव्याजवळ पोहोचण्यासाठी आता वारकऱ्यांना उसंत मिळत नाहीये. वारकरी आता कशाचीही वाट बघत नाहीये, तर क्षणाक्षणाला पंढरी कशी जवळ करता येईल हेच पाहताय. तर पंढरीच्या वाटेवर वेळापूरमध्ये ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींच्या पालखीचं गोल रिंगण पार पडलं. हा रिंगण सोहळा पार पडल्यानंतर माऊलींच्या दिंडीतील वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात विठू माऊलींचा जयघोष केला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर केलेल्या जयघोषाची ही दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातून टिपली आहेत, खास TV9च्या प्रेक्षकांसाठी. तर आता जळीस्थळी काष्टी पाषाणी फक्त आणि फक्त विठ्ठलच दिसतोय. म्हणून सोलापुरातले नामवंत चित्रकार नितीन खिलारे यांनी आषाढी वारीचं तैलचित्र रेखाटलंय. आषाढी वारीच्या निमित्तानं हे भव्य असं तैलचित्र विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलं जाणार आहे. हे तैलचित्र साकारण्यासाठी या चित्रकाराला तब्बल 1 महिना लागलाय. महाराष्ट्राची परंपरा असलेलं वारीचं दर्शन याच चित्राच्या माध्यमातून घडतंय. पंढरीची वारी म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूती आहे असं मला वाटतं. पंढरीच्या वारीचं जे महात्म्य आहे ते अनेक संतांनी वर्णन केलेलं आहे. पंढरीला जाण्यासाठी वारकरी ज्या आतुरतेने जातात आणि पांडुरंगाचं ते विलोभनीय रूप पाहतात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कलावंतांनासुद्धाही त्या पांडुरंगाची भक्ती करण्याची एक इच्छा असते. आज मी पांडुरंगाचं हे तैलचित्र साकारून पांडुरंग चरणी हे समर्पित करतोय. तर मंडळी हो, आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी TV9ची LED व्हॅन ही वारकऱ्यांसोबतच पंढरीची वारी करते. TV9च्या या उपक्रमातून वारकऱ्यांचं मनोरंजन होतंय, त्यांना वेळोवेळी बातम्या मिळत आहेत, शिवाय अत्यावश्यक वस्तूंचं वाटपही केलं जात आहे. TV9 मराठीकडून वारकऱ्यांच्या सुविधेसाठी त्यांना एक ज्यूट बॅग, पावसापासून संरक्षणासाठी छत्री आणि पितांबरीकडून विठ्ठल उपासना अगरबत्ती भेट म्हणून देण्यात येते. छोटीशी भेट आहे. आता विठ्ठलाला करूया प्रसन्न. तुळशीच्या सुगंधाने युक्त पितांबरी देवभक्ती विठ्ठल उपासना अगरबत्तीने
उपासना विठ्ठलाची आणि ध्यास खऱ्या अर्थानं विठू माऊलीच्या दर्शनाचा. असं मला वाटतंय हे जे भेट आहे ही माऊलीला जरी देत असलो तरी त्याचा सुगंध हा प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाणार आहे. बोला मुंडई तर मंडळी हो, वारीत असाल तर आमच्या या LED व्हॅनला भेट द्यायला अजिबात विसरू नका. साजिरे गोजिरे रूप मनोहर ध्यानी निरंतर आवडले, असा साजिरा गोजिरा विठ्ठल जेव्हा वारकऱ्यांच्या भेटीसाठी तयार होतो तेव्हा प्रत्येक वेळी तो मन मोहून घेतो. वारकऱ्यांच्या भेटीसाठी विठोबा खास पोशाखात तयार होतोय. विठ्ठलाच्या पोशाखातील पगडी अंगरखा तयार करण्याचं काम पंढरपुरातील निकटे कुटुंब गेल्या 6 पिढ्यांपासून करतायत. यंदाच्या आषाढी साठी सुद्धा निकटे कुटुंबियांकडूनच विठ्ठलाचा पोशाख तयार करण्यात आलाय. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी लवेकर यांनी. सावळ्या विठुरायाचं रूप भाविकांना अधिकच लोभस दिसत असतं आणि विठ्ठलाच्या रूपाबरोबरच भाविकांना विठ्ठलाच्या कपड्याचं देखील मोठं आकर्षण असतं आणि कपडे देखील मन मोहून घेत असतात. असेच कपडे खरं तर विठ्ठलाचे जे गेल्या 6 पिढ्या जे निकटे कुटुंब करत आहेत त्यांचं हे दुकान आहे. इथं खरं तर आषाढीची पूर्ण तयारी झालेली देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आषाढी यात्रेमध्ये देखील विठ्ठलाला जो पोशाख असतो तो देखील ह्या दुकानातून तयार केला जातो. आपल्याबरोबर काय सांगताल, आषाढीची कशी तयारी झाली आणि कसा पोशाख असतो विठ्ठलाचा? पांडुरंगाचा जो पोशाख असतो हा चांगला जरीच्या कापडामध्ये असतो, वेलवेटच्या कापडामध्ये असतो आणि गेले महिना 2 महिने आमची तयारी चालू आहे आषाढी वारीची. पांडुरंगाचे सर्व प्रकारचे पोशाख लहान मोठे सर्व लहान म्हणजे 3 इंचाच्या देवघरातल्या मूर्तीपासून आपल्या मोठ्या पांडुरंगापर्यंत अशा प्रकारचे कपडे तयार करतो आम्ही. त्याला 12 बंदी म्हणतात. हा पूर्वीपासून हीच पद्धत चालत आलेली आहे. काय अजून याचं वैशिष्ट्य, कुठलं कापड असतं आणि विठ्ठलाचं तुम्ही माप घेत नाही असंही समजतं, काय नक्की त्याचं वैशिष्ट्य? पांडुरंगाचं कधी आम्ही माप घेतच नाही, कारण आमच्या त्या हातातच बसलेलं आहे, पुरं चालत आलेलं आहे. आम्ही टेप न लावता ही कपडे शिवतो. पंढरपुरातून कॅमेरामन मिलिंद सर, रवी लवेकर, TV9 मराठी. तर साक्षात विठ्ठलाचा पोशाख शिवणारे हे देखणे आहात. तर मंडळी हो, सांगून गेले ज्ञानातुका झाला उशीर तरी शिका. इंदापूर मधल्या बाभुळ गावात सध्या हरिनामाचा गजर जोरात आहे. मात्र त्यासोबतच बालकऱ्यांची घोषवाक्य ही सुद्धा गाव जागवत पालखीची नगर प्रदक्षिणा करतायत. अध्यात्म आणि शिक्षण यांची सांगड घालून साक्षरतेचं महत्त्व सांगणारी ही बाल आनंदवारी अवघ्या इंदापुरात आनंद पेरते. पारंपरिक वेशभूषेत साक्षात विठ्ठल रखुमाई वासुदेव आणि खांद्यावर पताका घेतलेले हे बाल वारकरी खरोखरीच आनंदाची पेरणी करतायत. तर इतके दिवस ज्या पांडुरंगाच्या ओढीने पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांना आता पंढरीचा कळस दृष्टीला पडायला लागलाय. दुरून का होईना पण पंढरी दिसायला लागली आहे. पंढरपुरात सुरकुतलेले चेहरे आता आनंदानं न्हावून जात आहेत आणि तरुणांच्या चेहऱ्यावर तर आगळाच उत्साह आलाय. पंढरपूरच्या वारीत येणाऱ्या तरुण वारकऱ्यांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. केवळ हरिहरी करणारी ही तरुण मंडळी नाहीयेत, तर वारीत येऊन लोकसेवेचा वसा चालवणारी ही वारकरी आहेत. पाहुयात वारीतले हे तरुण वारकरी नेमकं काय म्हणतात. पावले चालती पंढरीची वाट जे आहे ते आता पंढरीच्या जवळ आलेले पाहायला मिळते. संत ज्ञानेश्वर माऊलींचे गोल रिंगण जे आहे ते ठाकूरबुवा समाधीजवळ या ठिकाणी पार पडलेलं आहे. आणि या संपूर्ण वारीमध्ये अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत जे आहे ते वारकरी या वारीमध्ये सहभागी होत असतात. मोठ्या प्रमाणात युवा वर्ग जो आहे तो वारीमध्ये आपल्याला टाळ मृदुंग घेऊन नाचताना भक्तिरसामध्ये न्हावून निघताना पाहायला मिळतात. त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. जो काही तरुण वर्ग आहे तो तरुण वर्ग व्यसनामध्ये गेलाय, परंतु आमचं सर्व तरुणांना सांगणं आहे की व्यसन करा, परंतु भक्तीचं व्यसन केलं पाहिजे, नाही का, भगवंताच्या नामस्मरणाचं व्यसन केलं पाहिजे. माऊली, किती दिवसापासून चालताय वारीमध्ये आणि कशा पद्धतीनं वारी अनुभवताय? कितीवी वारी आहे आपली? जवळजवळ 5वी-6वी वारी. 15 दिवस झालं चालतंय सूर्य वारी. खूप आनंद आहे आणि हा आनंद संपूर्ण आहे असंच वाटतंय. कॅमेरामन विनोद नाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. तर वारकऱ्यांचा पंढरीकडे जाणारा हा प्रवास आता अंतिम टप्प्यात आहे. वारकऱ्यांमध्ये आणि विठ्ठलामध्ये आता थोडंसं अंतर उरलंय. मात्र पुन्हा भेटूयात. तुर्तास घेतो एक छोटासा विसावा. राम कृष्ण हरी.